सध्याच्या घडीला अनेक लाडक्या बहिणी तुम्हाला बघत असतील, त्यांच्या मनातला एक प्रश्न विचारते, ऑगस्टचा हप्ता कधी येणार आहे? लवकरच ऑगस्टचा हफ्तासुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुतीचा सरकारचा संकल्प आहे आणि तो कुठेही खंडित होऊन देण्याचं उद्दिष्ट हे शासनाचं नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मला आश्वासित करायचं आहे की आपला जो लाडक्या बहिणीचा जो काही लाभ आहे तो अशाच पद्धतीनं नित्यनियमाने आपल्याला सुरू राहणार आहे. नक्कीच. लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेचा विषय असते आणि विरोधक नेहमीच वाट बघत असतात कधी बातमी मिळते आणि नेहमी वारंवार काही ना काहीतरी टीका करतच असतात. नुकतंच आपण एक घोषणा केलेली होती 2100 रुपयांची हप्त्यामध्ये वाढ होणार आहे, तर ती वाढ कधी होणार आहे? कारण की अजूनही 1500 रुपयांचाच हप्ता येतोय. नाही, खरं तर आमच्या घोषणापत्र जे महायुतीचं असतं किंवा जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये 5 वर्षाच्या कालावधीचा आमचा जो जाहीरनामा आहे तो निवडणुकीच्या कालावधीमध्ये घोषित केला जातो आणि त्याच्यामध्ये 2100चं आश्वासन हे महायुतीच्या वतीने दिलं गेलं होतं आणि ते नक्कीच आम्ही योग्य वेळी पूर्ण करणार. सध्या प्राधान्य हे योजना नियमितपणाने लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचवण्यासाठी आहे. ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला नक्कीच 2100चा लाभ हा लाडक्या बहिणींपर्यंत पोचवला जाईल. सगळ्या लाडक्या बहिणी याची वाट पाहत असतील नक्कीच. पण जसं टीका होत्या त्याच्यामध्ये एक टीका अशी होती की लाडकी बहीण योजनेचा भार सरकारच्या तिजोरीवर आता पडतोय, हे कितपत खरं आहे? नाही, खरं तर कुठलीही योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला तिचा साधारणपणे सगळाच मागोवा किंवा त्या संदर्भातला एक आढावा घेतला गेलेला असतो. ज्या वेळेला लाडकी बहीण योजनासुद्धा सरकारने आणली त्यावेळेला त्या संदर्भातले सगळे ज्या बाबी आहेत त्याच्यावर विचार करूनच ती योजना आणलेली होती. किती भार येणार आहे, तो कशा पद्धतीनं आपण म्हणजे साधारणपणे त्याचं नियोजन करणार आहोत, या सगळ्या बाबी निश्चित करूनच ही योजना आणली गेलेली आहे. आणि सगळ्यांना म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री, ज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ही योजना आणली गेली, त्याचबरोबर अजितदादा असतील, सगळ्यांनीच या एका गोष्टीचा आणि मंत्रिमंडळाने विचार केलेला आहे की लाडकी बहीणसारखी ज्या वेळेला योजना येते त्यावेळेला ती फक्त घोषित करून चालत नसतं, ती पुढं यशस्वीरित्या चालवणंही तितकंच महत्त्वपूर्ण आहे. आणि त्याच्यामुळेच आम्ही 1 वर्ष आत्ताच पूर्ण केलं खरं तर ऑगस्ट महिन्यामध्ये आणि ती पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही नियोजन आहे, उपाययोजना आहेत या सरकारने केलेल्या आहेत. सध्या आता बघतोय की लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्रांवर कारवाई केली जाते, तर तेही सध्या प्रोसेस कुठपर्यंत आली आणि कशा पद्धतीने कारवाई होणार? कारण की असं ऐकलंय विरोधक म्हणतात जवळपास 50 लाखापेक्षा अपात्र ठरलेले आहेत. काय सांगाल? मी तर रोज वेगवेगळा आकडा ऐकते जो विभागाकडेही कधी नसतो. म्हणजे रोज एक नवीन आकडा आम्ही ज्या वेळेला दिवसाची सुरुवात करतो त्यावेळेला ऐकायला मिळतो. त्यामुळे 50 लाख 40 लाख हे फक्त विरोधकांचे आकडे आहेत. आम्ही आज ज्या वेळेला ही योजना आणली होती त्यावेळेला सुद्धा 2 ते 2.5 कोटीपर्यंत याचे लाभार्थी असतील. आपल्या लोकसंख्येचं मूल्यमापन आणि त्या निकषामध्ये जे काही घटक बसतात त्याच्यातून जो अंदाज लावला होता तो त्यानुसार होता आणि साधारणपणे त्या रेंजमध्येच लाभ हा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. वेगवेगळे विभाग आहेत ते त्यांच्याकडे असणारा उपलब्ध असणारा डेटा आम्हाला देत असतात. त्या डेटाचं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करतो. जसं कृषी विभाग असेल, अन्न व नागरी पुरवठा असेल, माहिती तंत्रज्ञान विभाग असेल, सामाजिक न्याय विभाग असेल, सगळ्या विभागांकडून आम्ही त्यांचा जो डेटा असतो तो आम्ही मागवतो, त्याला मॅच करतो. कारण सुरुवातीपासूनच निकष आहे की एकतर शासकीय कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेऊ नये, हे सुरुवातीपासूनचं निकष आहे. दुसरं 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं. तिसरं कुठल्याही शासनाच्या इतर योजनांचा 1500पेक्षा अधिकचा लाभ त्यांचा नसावा. म्हणून संजय गांधी निराधारचे पहिल्यापासूनच लाभार्थी लाडकी बहीणचे लाभार्थी नाही आहेत. त्याचं कारण म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमधून दर महिन्याला 1500चा लाभ त्यांना मिळत असतो. नमो शेतकरीच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना महिन्याला 1000 रुपयाचा लाभ मिळतो आणि 500 रुपये जे असतात ते वरतून लाडकी बहीणचे मिळतात, म्हणजे 1500 कव्हर अप होत असतात. त्यामुळे जे निकष आहेत, नियम आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही आहे. जसा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडून डेटा डिपार्टमेंटला मिळतो त्याचा आम्ही स्क्रुटनाइज करतो, ॲनालाइज करतो आणि त्यानुसार त्याची इम्प्लिमेंटेशन होत असतं.
आपण पाहिलेलं असेल, स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे. ती म्हणजे तुमच्या 14व्या हप्त्याबद्दलची, म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दलची. त्यांनी काय म्हटले आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील बघितलेलं असेल. ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमचा लवकरच जमा केला जाणार आहे, लवकरच ते पैसे भेटतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही ऑगस्ट महिन्याच्या म्हणजे 14व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती असणार आहे. तुम्ही वाट पाहताय का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा. तुम्हाला या पैशाची आर्थिक मदतीची या ठिकाणी गरज आहे का? तुम्हाला यामधून त्याचा फायदा होतो का? आणि ही योजना पुढे अशीच चालू राहावी, तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हो म्हणून, जर तुम्हाला याचा फायदा होत असेल आणि ही योजना अशीच पुढे कायमस्वरूपी 5 वर्ष चालू राहावी तुम्हाला वाटतं की नाही तेही सांगा. तर बघा, आता लाडक्या बहिणींना 21 रुपयांचा हप्ता कधी भेटणार त्याबद्दल देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिलेली होती आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दलचीही त्यांनी माहिती दिलेली होती. तर पहा आता नेमकं काय म्हटले आपण डिटेलमध्ये बघूयात. लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या 21 रुपयांच्या हप्त्याविषयी देखील स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच महिलांना भेटणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. महायुती सरकारकडनं 21 रुपयाच्या हप्त्याचं जे आश्वासन योग्य वेळी पूर्ण केलं जाणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. 21 रुपये कधी भेटतील त्याच्याबद्दलही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. ते म्हणजे योग्य वेळी हे पैसे जे आहेत तुम्हाला वाटप केले जाणार आहेत. तर त्याच्याबद्दल देखील त्यांनी फिक्स डेट सांगितलेली नाही की कुठल्या महिन्यापासून हे 21 रुपये दिले जातील म्हणून, कारण की तुम्हाला सध्या 1500 रुपये भेटतात, त्यामध्ये 600 रुपयाची वाढ होणार आहे. म्हणजेच तुम्हाला 21 रुपये महिना भेटायला सुरुवात केली जाणार आहे. 21 रुपयांनी जर पैसे तुम्हाला भेटले तर याचा अजून मोठा आधार तुम्हाला भेटू शकतो, कारण की थेट या ठिकाणी 600 रुपयांनी वाढ केली जाणार आहे. 1500 ऐवजी 21 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत. परंतु सध्या मात्र या ठिकाणी हे पैसे कधीपासून भेटतील त्याबद्दल मात्र माहिती अजून देण्यात आलेली नाही. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी तुमचा 14वा हप्ता आहे, त्याची देखील पुढं माहिती आपण बघणार आहोत. महायुती सरकारकडनं 21 रुपयाच्या हप्त्याबद्दल या ठिकाणी जी घोषणा केलेली होती महायुती सरकारकडनं, त्याबद्दल मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की ही योजना खंडित होणार नाही, ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे. बघा, गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी या ठिकाणी ही माहिती जी आहे ती दिलेली आहे. ते एका कार्यक्रमामध्ये गेलेले होते. बाप्पाचं दर्शन घेऊन स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी ह्याबद्दलचं अपडेट दिलं. त्यावेळेस त्यांना पत्रकारांशी बोलतानाच या ठिकाणी हे त्यांची प्रश्न उत्तरं होती, ज्याच्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल, 21 रुपयाबद्दल, योजनेबद्दल संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी ही समोर आलेले. राज्यातील लाडक्या बहिणी सध्या ऑगस्ट हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे महायुतीनं निवडणूक काळात लाडक्या बहिणींना 21 रुपयांचा हप्ता देण्याचं आश्वासन दिलं होतं. महायुतीनं दिलेले आश्वासन योग्य वेळी पूर्ण करणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. तर बघा, आता लाडक्या बहिणींसाठी मग ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार त्याबद्दल देखील स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी अपडेट दिलेला आहे. त्यांनी नेमकं त्याबद्दलचं काय म्हटलेले आहे, माहिती दिलेली आहे. तर बघा, ऑगस्टचा हप्ता कधी भेटणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आलेला होता. तर स्वतः मंत्री आदिती तटकरे म्हणाले की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता लवकरच पात्र महिलांना भेटणार आहे. तर या ठिकाणी त्यांनी फिक्स डेट मात्र अजून दिलेली नाही. त्यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी की ऑगस्टचा हप्ता लवकरच पात्र लाडक्या बहिणींना भेटेल, असं एवढंच म्हटलं त्यांनी. म्हणजे बघा, 100% तुमचे ऑगस्ट महिन्याचे देखील पैसे भेटणार आहेत. मात्र आता सध्याच या ठिकाणी लेटेस्ट ही माहिती आहे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल, म्हणजेच तुमचा 14वा जो हप्ता आहे त्याच्याबद्दलचा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. मात्र त्यांनी बोलताना फक्त म्हटलेलं आहे की लवकरच आम्ही हे पैसे देणार आहोत. मग आता बघा, सध्या उशीर का होतोय तुमचा हा 14वा हप्ता येण्यासाठी, त्याच्याबद्दल त्यांनी कारण सांगितलेलं नाही किंवा फिक्स डेट सांगितलेलं नाही की या ठिकाणी ह्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पैसे येऊ शकतात किंवा 12-15 तारखेपर्यंत हे पैसे येऊ शकतात, असं काहीही सांगितलेलं नाही. किंवा सप्टेंबरचे आणि ऑगस्टचे 2 हप्ते म्हणजेच 3000 रुपये एकत्रित येणार का त्याच्याबद्दल देखील त्यांनी या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली नाही. त्यांनी फक्त म्हटलेलं आहे की ऑगस्टचा हप्ता जो आहे तो पात्र महिलांना या ठिकाणी लवकरच भेटणार आहे. तर लाडक्या बहिणींसाठी आता मग हा 14वा हप्ता लेट होण्याचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं, ते म्हणजे जून महिन्यापासून सुरू असलेली 26 लाख लाडक्या बहिणींची पडताळणी. कारण की या 26 लाखामधून देखील काही लाडक्या बहिणी ज्या आहेत
पात्र होऊ शकतात. तर ह्यांची पडताळणी जी आहे सध्या 30 ते 40% फक्त कंप्लीट झालेली आहे. स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. याला अजून त्यांनी सांगितलं आहे की 15 दिवसाचा कालावधी लागू शकतो. जी राहिलेली 50 ते 60% या ठिकाणी पडताळणी जी आहे ती पूर्ण होण्यासाठी. तर ज्या लाडक्या बहिणी अजून पडताळणीमधून पात्र होतील त्यांनाही ऑगस्टचा हप्ता या ठिकाणी मग भेटू शकतो. त्याच्यासाठी देखील या ठिकाणी उशीर होत असावा हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं, किंवा दुसरी काही अजून तांत्रिक कारणं देखील असू शकतात. कारण की बघा, सध्या जे आहे सलगपणे हा हप्ता धरून, ऑगस्ट महिन्याचा हप्ता धरून जवळपास 4 ते 5 हप्ते काय झालेत, लेट झालेले आहेत. त्याच्यामुळं लाडकी बहीण योजनेची एक डेट, म्हणजेच प्रत्येक महिन्याचा जो इन्स्टॉलमेंट आहे त्याची एक डेट फिक्स करणं खूप गरजेचं आहे. कारण की लाडक्या बहिणी 1 तारखेपासून शेवटच्या 30 तारखेपर्यंत वाट पाहत राहतात, मात्र पैसे जमा होत नाहीत. त्याच्यामुळे 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना मोठा फायदा होऊ शकतो आणि त्यांना अशी वाट पाहत बसावी लागणार नाही. प्रत्येक महिन्याने या ठिकाणी पैसे आल्यास त्यांना जी पण त्यांची आर्थिक गरज आहे, शैक्षणिक आहेत कामं असतील, घरातील दवाखान्याची कामं असतील, गोळ्या औषधाची कामं असतील, किंवा इतर कुठलीही जी आर्थिक गरज त्यांची त्यामधून भागते, तशा लाडक्या बहिणींना मग वेळोवेळी पैसे भेटल्यास त्यांना खूप मोठा फायदा होईल. त्यासाठी सरकारने 1 तारीख फिक्स करणं देखील गरजेचं आहे. तुम्हालाही वाटतं का 1 तारीख फिक्स व्हावी? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून सर्वांनी नक्की सांगा. तर बघा, ही योजना यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुतीचा सध्या संकल्प आहे असं त्यांनी म्हटलं. तो कुठेही खंडित होणार नाही. लाडक्या बहिणींना लाभ नित्य नियमाने भेटत राहील. महायुतीने 21 रुपयांच्या हप्त्याविषयी या ठिकाणी स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं की महायुतीचा जाहीरनामा हा 5 वर्षाच्या कालावधीचा आहे. त्यात महायुतीकडनं लाडक्या बहिणींना 21 रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. हे आश्वासन योग्य वेळी पूर्ण करणार आहोत. योग्य वेळी 21 रुपयांचा लाभ पोहोचवला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यासोबत लाडकी बहीण योजनेच्या सरकारवर पडणाऱ्या भाराविषयी देखील तटकरेंनी महिला बालविकास मंत्र्यांनी भाष्य केलं. कोणतीही योजना सुरू करण्याआधी त्याचा आढावा घेतला जातो. या योजनेच्या बाबीचीही जो विचार आहे तो करण्यात आलेला आहे. सगळ्या बाबी निश्चित करून ही योजना आणली गेलेली आहे याबद्दल त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि ही योजना यशस्वीरित्या चालवणे अगदी गरजेचं आहे. ती योजना पुढे चालू ठेवण्यासाठी योजना जी आहे सरकारचा प्रयत्न आहे असं त्यांनी म्हटलं. ही योजना बंद होणार नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर 2 महत्त्वाच्या माहित्या तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत, खुशखबर दिलेली आहेत. पहिले म्हणजे तुमचा 14वा हप्ता लवकर जमा होणार आहे. दुसरं म्हणजे तुमचे 21 रुपयाबद्दल देखील योग्य वेळी जो आहे तो निर्णय घेतला जाणार आहे. तर याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.